आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी झटपट 10 मिनिटात मस्त खमंग पौष्टिक रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 कप नाचणीचं पीठ घ्यायचं। यातच अर्धा कप रवा घ्यायचा। रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। आता अर्धा कप दही घ्यायचं, पण दही असं घट्ट न घालता यात अर्धा कप पाणी घालून दही फेटून घ्यायचं, असं ताक करून घ्यायचं। तर बघा दही मी फेटून घेतलं आहे। दह्याऐवजी ताक असेल तर 1 कप ताक घाला। आता हे सगळं चमच्याने एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता याला झाकण लावून हे मिश्रण 1-2 मिनिटं मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे हे नंतर आपल्याला फेटून घ्यावं लागत नाही आणि व्यवस्थित मिक्स होते। मिक्सरमधून फिरवलेलं हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्याला बरंच पीठ लागलेलं असते, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते पाणी सुद्धा यात घालून घ्या। हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं, कारण यामध्ये रवा आहे तर रवा मुरायला थोडा वेळ लागतो। तर पीठ मुरेपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी अर्धा कप खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरंच आहे। थोडे फुटाणे घेतले आहे, त्याची साल काढून घेतलं आहे। याऐवजी डाळवा सुद्धा घेऊ शकता। 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, जिरं, कढीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर घेतली आहे। जेवढं खोबरं घेतलं आहे तेवढीच कोथिंबीर सुद्धा घ्यायची। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता यात चवीनुसार मीठ घालायचं, थोडी साखर आणि चटणीला आंबट टेस्ट येण्यासाठी 1 चमचा दही घालायचं। आता यात पाणी न घालताच आधी हे मिक्सरला असंच फिरवून घ्या। तर बघा पाणी न घालताच मी मिक्सरला फिरवून घेतलं। आता यात थोडं पाणी घालून परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ चटणी वाटून घ्यायची। आता यावर तडका घालायचा। तडका पॅनमध्ये तेल गरम करून मी त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडासा हिंग घातला होता। तर चटणी आपली तयार झाली आहे। अगदी झटपट 5 मिनिटात ही चटणी तयार होते। पीठ मुरायला ठेवून सुद्धा आता 10 ते 15 मिनिटं झाले आहे। हे थोडं घट्ट झालं आहे, तर यात थोडं पाणी घालायचं। पीठ खूप पातळ करायचं नाही, असं थोडं घट्टच ठेवायचं। आता यात चवीनुसार मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपण हे पिठाचे इन्स्टंट स्पंज डोसे बनवणार आहोत। त्यासाठी यात मी पाव चमचा सोडा घालते। सोड्याऐवजी तुम्ही इथे इनो घालू शकता। सोडा किंवा इनो घातल्यामुळे डोस्यावर जाळी छान पडते। जर तुम्हाला इनो किंवा सोडा घालायचा नसेल तर पीठ आदल्या दिवशी रात्री मिक्सरमधून फिरवून भिजत ठेवा, म्हणजे मग पीठ रात्रभर चांगलं मुरते आणि मग त्याला छान जाळी पडते। आता आपण याचे लगेच स्पंज डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे तवा मी गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी तेल किंवा तूप लावून घ्यायचे। हे नाचणीच्या पिठाचे स्पंज डोसे तूप घालून सुद्धा खूप छान लागतात, पौष्टिक होतात। आता 1 ते 2 चमचे बॅटर घेऊन असं पसरवून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, म्हणजे यावर जाळी छान पडते। तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये डोसे बनवून घ्या। बघा छान जाळी पडली आहे। लगेच हा डोसा भाजला जातो। एकाच बाजूने आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा तयार झाला आहे। छोट्या मुलांसाठी छोटे छोटे डोसे बनवून द्या, मुलं खूप आवडीने खाणार, खूप पौष्टिक आहे। ह्याच पिठाचे तुम्ही मस्त कुरकुरीत डोसे सुद्धा बनवून घेऊ शकता। तर मी पिठामध्ये थोडं पाणी घालून पीठ थोडं पातळ करून घेतलं आहे। हा डोसा सुद्धा छान जाळीदार झाला आहे। अशा प्रकारे याचे छान कुरकुरीत डोसे सुद्धा बनवता येतात। हे डोसे दिसायला सुंदर दिसतात, खूप पौष्टिक आहे, मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप बाजरीचे पीठ घेतलं आहे। भाकरी बनवण्यासाठी जे पीठ घेतो तेच पीठ घ्यायचं। आता पीठ पाण्याने भिजवून घ्यायचं। तर ज्या कपाने आपण 1 कप बाजरीचे पीठ मोजून घेतलं त्याच कपाने पाणी मोजून घालायचं। तर आता सुरुवातीला यात मी 2 कप पाणी घालते, नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं। पीठ चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित भिजवून घ्यायचं। आता यात 1 छोटा कांदा अगदी बारीक बारीक कट करून टाकायचा। 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या। थोडी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घालायची। चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा जिरं घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। पीठ मुरेपर्यंत आपण डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया।
तर इथे मी अर्धा कप शेंगदाणे भाजून आणि त्याची साल काढून घेतली आहे। यातच 2 चमचे डाळवा घालायचा आणि जर असे भाजलेले फुटाणे असेल तर त्याची साल काढून ते घाला। फुटाणे किंवा डाळवा घातल्यामुळे चटणी खूप टेस्टी होते। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि चटणीला छान आंबट टेस्ट येण्यासाठी 1 चमचा दही घालायचं। दही नसेल तर लिंबाचा रस घाला आणि थोडं पाणी घालून चटणी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायची। तर चटणी मी तयार करून घेतली आहे। बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ करायची आणि चटणी पातळ पाहिजे असेल तर आणखी थोडं पाणी घालून चटणी मिक्सरमध्ये फिरवून घ्या। आता चटणीवर तडका घालायचा आहे। त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे। यात पाव चमचा जिरं टाकायचं, पाव चमचा मोहरी, थोडासा हिंग घालायचा आणि 3-4 कढीपत्त्याची पानं घालून तडका चटणीवर घालून घ्यायचा। तरी चटणी लगेच 5 मिनिटात तयार होते। आणि हे पीठ मुरायला ठेवून सुद्धा आता 10 ते 15 मिनिटं झाली आहे। पीठ थोडं घट्ट वाटते तर यात मी आणखी 1 कप पाणी घालते। तर 1 कप पिठासाठी आपण 3 कप पाणी घातलं आहे। आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला तपला की तव्याला ब्रशने किंवा कांद्याने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ आता तव्यावर सोडून घेऊयात। तर सुरुवातीला पीठ काठावर सोडायचं, नंतर मध्यभागी सोडायचं। 2 ते 3 मिनिटं लागतात डोसा भाजायला। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। तवा मोठा असल्यामुळे मी गॅसवर असा हलवून घेते, यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो। बघा डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि डोसा एकाच बाजूने भाजून घ्यायचा। डोसा जर तुम्ही दोन्ही बाजूने भाजून घेतला तर मग डोसा इतका कुरकुरीत होत नाही, थोडा नरम होतो। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतलेत। हे गरम गरम बाजरीचे डोसे शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात किंवा असेही कुरकुरीत डोसे तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला बाजरीच्या पिठाच्या भाकरी बनवता येत नसेल किंवा भाकरी आवडत नसेल तर अशा प्रकारे मस्त कुरकुरीत डोसे बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडणार। तर सगळ्यात आधी अर्धा कप मसूर डाळ घ्यायची। मसूर डाळ घ्या किंवा अख्खे मसूर घ्या, मी अख्खा मसूर घेतला आहे। डाळ आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून घेतली आहे। आता परत यात पाणी घालून 2 ते 3 तास ही डाळ भिजत ठेवायची। जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर आदल्या दिवशी रात्रीच डाळ भिजत ठेवा, म्हणजे मग रात्रभर डाळ छान मुरते। मी डाळ 2 तासच भिजत ठेवली। आता 2 तासानंतर पाहूया। डाळ अशी हाताने दाबून बघायची, डाळ मुरली आहे। आता हे डाळ भिजत ठेवलेलं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, अर्धा ते 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि पाव कप दही घालायचं आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। खूप बारीक पेस्ट करायची आहे। आता ही वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर यात 1 मोठा बटाटा किसून तो पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा। त्यानंतर शिमला मिरची सुद्धा अशी लांब पातळ कापून घ्यायची। अर्धी शिमला मिरची घेतली आहे। 1 छोटं टोमॅटो सुद्धा लांब पातळ कापून घेतलं। 1 कांदा सुद्धा असा लांब पातळ कापून घ्यायचा। त्यानंतर कोथिंबीर बारीक कट करून घालायची। चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं, 1 चमचा जिरं पावडर, पाव चमचा हिंग घालायचा। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, यामुळे रेसिपीला रंग छान येतो। आधी आपण यात मिरच्या सुद्धा घातल्या आहेत, त्यामुळे तिखट थोडं बघूनच घाला। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात अर्धा लिंबू पिळून घालायचं, यामुळे रेसिपीला आंबट टेस्ट छान येते। लिंबामध्ये रस कमी असेल तर 1 पूर्ण लिंबाचा रस पिळून घाला। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण याचे धिरडे बनवून घेऊयात, पण त्याआधी यात मी पाव चमचा सोडा घालते। सोडा घालणे ऑप्शनल आहे। सोडा न घालता सुद्धा तुम्ही याचे धिरडे बनवू शकता, पण सोडा घातल्यामुळे धिरडे छान सॉफ्ट होतात, थोडे फुलतात, त्यामुळे यात मी थोडा सोडा घालते। आता आपण याचे लगेच धिरडे बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता बॅटर घेऊन तव्यावर असं पसरवून घ्यायचं, पातळ पसरवायचं, खूप जाड करायचे नाही। सोडा घातल्यामुळे धिरडे छान फुलतात।
आता यावरून थोडेसे तीळ घालायचे। धिरडं वरच्या बाजूने सुकलं की यावर तेल घालायचं आणि पलटून धिरडं भाजून घ्यायचं। दोन्ही बाजूने धिरडं छान खमंग भाजून घ्यायचं। बघा छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे। हे एक जरी धिरडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटते, कारण मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते। त्यामुळे हे खाल्ल्यानंतर आपल्याला बऱ्याच वेळपर्यंत भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा चांगला पर्याय आहे। दोन्ही बाजूने धिरडं छान भाजल्या गेलं आहे। अशाच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। एखाद्या दिवशी संध्याकाळच्या जेवणासाठी बनवा किंवा नाश्त्याला बनवू शकता। मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम आणि फायबर असते, त्यामुळे हा नाश्ता खूप हेल्दी आहे। सगळ्यात आधी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 2 कप पालक घ्यायचं। पालक स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायचं आणि पालकाची फक्त पानं घ्यायचे, त्याला देठ ठेवायचे नाही। त्यानंतर यातच 1 कप रवा घ्यायचा, अर्धा कप दही आणि थोडं पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडी साखर सुद्धा घालायची। आता हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। हे मिक्सरमधून वाटताना तुम्ही यात आणखी थोडं पाणी घालू शकता, पण अगदी स्मूथ पातळ पेस्ट करायची आहे। बघा अशा प्रकारे मी मिक्सरमधून वाटून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे बाजूला ठेवायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे, तर रवा मुरायला थोडा वेळ द्यायचा। तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी एक चटणी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी पाव वाटी फुटाणे घेतले आहे। फुटाण्याऐवजी डाळवा सुद्धा घेऊ शकता। आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतली। त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घ्यायचं। 2 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या। त्यानंतर अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू असं पिळून घालायचं। यामुळे चटणीला आंबट टेस्ट छान येते। लिंबू नसेल तर 1 चमचा दही घालू शकता आणि त्यात थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं। बघा अशा प्रकारे मी अगदी बारीक वाटून घेतलं आहे। चटणी या वाटीमध्ये काढून घेतली। यावर तडका घालायचा। तडक्यामध्ये मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि 1 मिरची घातली आहे। तर आता आपली चटणी तयार झाली आहे। पटकन ही चटणी तयार होते। आता या पालकाचं बॅटर सुद्धा भिजत ठेवून 10 मिनिटं झाले आहे। हे थोडं घट्ट वाटत असेल तर यात थोडं पाणी घालून घ्या, पण खूप पातळ करायचे नाही। याचे आपण स्पॉंज डोसे बनवणार आहोत, तर त्यासाठी यात 1 पॅकेट इनो घालायचं, पण थोड्या बॅटरमध्ये 2 वेळा इनो घालून घ्या। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर थोडं पाणी घालायचं आणि इनो व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्या। बघा इनो घातल्यानंतर बॅटर छान फुलते। आता याचे लगेच डोसे बनवून घ्यायचे। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाल्यावर तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि 1 चमचा बॅटर घेऊन असं तव्यावर सोडायचं। बॅटर आपोआपच पसरते। बॅटर तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची, म्हणजे डोस्यावर छान जाळी पडते। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये डोसे बनवून घ्या, लहान किंवा मोठ्या आकाराचे। पूर्ण डोसा व्यवस्थित भाजला गेला आहे, छान जाळी पडली आहे। वरच्या बाजूने सुकला की डोसा काढून घ्यायचा। आणखी एक डोसा बनवून दाखवते। पटकन हे डोसे तयार होतात, लवकर भाजल्या जातात, खूप सोपे आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। हे डोसे बघा खूप सुंदर दिसतात, अगदी मऊ लुसलुसीत होतात। डोसे शेंगदाण्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खूप छान लागतात, दह्यासोबतही खाऊ शकता। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप तांदळाचे पीठ घेतलं आहे। आता मिक्सरमध्ये आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार मिरच्या घाला। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचं। आता हे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं, याचा ठेचा तयार करून घ्यायचा। बघा अशा प्रकारे मी थोडा जाडसर ठेचा करून घेतला। आता पूर्ण ठेचा पिठामध्ये मिक्स करायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि पाऊण वाटी यात कांद्याची पात घालायची। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर आधी यात मी 1 कप पाणी घालते, नंतर लागेल तसं थोडं पाणी घालायचं। याचे आपण धिरडे बनवणार आहोत। तर पूर्ण पीठ भिजवण्यासाठी मी यात 2.5 कप पाणी घातलं आहे। पीठ असं थोडं पातळच भिजवायचं, खूप घट्ट पण नको आणि अगदी पातळ सुद्धा नाही पाहिजे।
तर आता लगेच आपण याचे धिरडे बनवणार आहोत। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे याला जाळी छान पडते आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये याचे धिरडे बनवून घ्या। मी असे छोटे छोटे धिरडे बनवून घेते। धिरडे वरच्या बाजूने सुकलं की यावर थोडंसं तेल घालायचं आणि पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। बघा धिरड्याला जाळी छान पडली आहे। दोन्ही बाजूने धिरडं मस्त भाजला गेला आहे। आणखी एक धिरडं बनवून दाखवते। तुम्ही अशा प्रकारे मोठे धिरडे सुद्धा बनवू शकता आणि पीठ पातळ केला की याचे छान कुरकुरीत डोसे सुद्धा बनवता येतात। तर 1 ते 2 मिनिटं लागते धिरडं भाजायला, पटकन हे धिरडे तयार होतात। तर अशाच प्रकारे सगळे धिरडे डोसे बनवून घ्यायचे। तर इथे मी काही धिरडे बनवून घेतले आहे। बघा खूप सुंदर दिसतात हे धिरडे, दोन्ही बाजूने छान भाजले गेले आहे। अगदी मऊ होतात, झटपट तयार होतात। हे धिरडे तुम्ही शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता। सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवा किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता।